आठवतंय ना व? का लाज वाटते मान्य करायला? नोकर म्हणून आणलं पण वागवलं का नोकरासारखं? तुमच्या त्या दुबळ्या क्षणी विसरलात की ही बाई नोकर आहे, तुमच्या मुलाला माया लावणारी, तुमच्या घराला घरपण देणारी. त्या दुबळ्या क्षणी तुम्हाला पण मोह झाला की नाही हो या नोकरानीचा? एकदा का होईना पण केलंच ना जवळ. चूक झाली माझी. नुसती चूक नाही, माझी खोड चूक झाली. अहो पण तुमच्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगली. हा, तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही बस बस कर. तुझ्या जिभेला लगाम घाल. या असल्या प्रसंगी माझी जुनी जखम उकरून काढतेस. तुमची नाही हो, जखम आमची आहे, जी कधीच भरली गेली नाही. तुमची गरज म्हणून तुम्ही आम्हाला जवळ केलं, पण आम्हाला पैसा नका होता. आम्हाला घर पाहिजे होतं, संसार पाहिजे होता, आमचं लेकरू पाहिजे होतं. स्वप्न रंगवलं होतं आम्ही आणि ते पार धुळीत मिळवलं तुम्ही. आणि अशा वेळेस, ज्या वेळेस आम्ही संसाराला, लेकराला जीव लावला होता, जीव गुंतला होता हो आमचा, आणि एकदम तुम्हाला जाग आली. तुमच्या लक्षात आलं की आम्ही अडाणी आहे, आम्हाला बोलण्याची रीत नाही. तुमचं फेवरेट वाक्य काय? काल चालती हो या घरातून. गेलो असतो आम्ही, हे घर सोडून गेलो असतो, पण या घराला मनातून कसं काढलं असतं आम्ही? आम्ही घर सोडून चाललो बी होतो, पण त्या वेळेस या लहानग्या अधिपतीने पायाला मारलेली घट्ट मिठी. अधिपती सोडा, त्यासनी जाऊ द्या. आम्ही आजवर नाही सोडवू शकलो. अधिपतींना आम्ही जन्माला नाही घातलं, पण अधिपतींनी आमच्यातल्या आईला जन्माला घातलंय. आम्ही नाही तोडू शकलो त्यांना आमच्यापासून, नाही कधी दूर केलं. तुमच्याकडं बोलाचा भात आणि बोलाची कडी. अहो, तुमचं खरं रूप पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणलं म्हणून तर तुम्ही मान्य केलं. नाहीतर राजरोजपणे घराची मालकीण बनून राहिला असतात तुम्ही. हेच अंतिम ध्येय होतं ना तुमचं. यासाठीच हा सगळा अट्टहास केलात ना तुम्ही. किती पाताळ यंत्रे आणि कारस्थानी आहोत तुम्ही. मला विश्वासच नाही बसत. ज्यांच्यावर प्रेम आहे असं म्हणता त्या माणसांची अशी फसवणूक करता तुम्ही, असं वागता त्यांच्याशी. मला संशय आला, मी मागोवा घेतला म्हणून. नाहीतर हा खेळ तुम्ही चालूच ठेवला असता. कारण बाबांशी लग्न हेच तुमचं अंतिम ध्येय होतं. तेच हवं होतं तुम्हाला. त्यासाठी हा सगळा खेळ तुम्ही सुरूच ठेवला असता. एवढे दिवस तुम्ही नाटकाची चांगली तालीम केली. तुमचं दुर्दैव हे की ऐन प्रयोगालाच तुमचं पितळ उघडं पडलं. तुम्ही नेहमी म्हणता ना बुद्धी महत्वाची आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेव. बुद्धीला शिक्षणाची जोड असणं सुद्धा आवश्यक आहे, तरच अंतिम लढाई जिंकता येते. आता बस, आता खेळ संपलाय तुमचा. मी ऍक्शन घेणार तुमच्यावर. मी पोलिसांना बोलवणार आहे आणि तुमच्यावर फसवणुकीची केस टाकणार आहे. अक्षरा, मी तुझ्या बरोबर आहे. तू बोलव पोलिसांना. तुम्ही शांत व्हा जरा मास्तरीनबाई. शांत व्हा म्हणजे? तुम्ही बघताय ना काय चाललंय. आपण बोलूया नंतर.
अहो बोलायचं नाहीच आहे ना. बोलण्यासारखं काय राहिलंय अधिपती? आता आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे. ह्यांना कडक शासन देण्याची वेळ आहे. अधिपती एवढे सगळे जण आहेत साक्षीला, आता हद्द झाली यांची. तुमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणतात त्या, पण तुमच्याही डोळ्यात धूळ फेकलीच ना शेवटी त्यांनी. आज यांनी फसवणूक केली, उद्या अजून काहीतरी करतील अधिपती. मला भीती वाटते आता यांची. एवढं टोकायला जायची गरज नाही. अहो टोकाला मी कुठे जाते टोकाला? असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीच नाही वाटलं का? राग नाही आला का तुम्हाला? अधिपती यांनी मला वेडं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं यांनी मला. मी सगळ्यांना सांगत होते, ओरडून सांगत होते की याच भुवनेश्वरी मॅडम आहे. कुणी माझं ऐकलं नाही. चुकीचं बोलताय मास्तरीन बाई. अहो अधिपती, ह्यांनी अन्याय केलाय आपल्या घरावर. बाबांना इतकी वर्ष त्रास दिला, तुम्हाला फसवलंय. आता तुम्हाला कळलं ना काय झालं ते? केवळ बाबांशी लग्न करता यावं म्हणून या घरात त्या चारुलता बनून घुसल्या. इतके दिवस आपल्याला फसवत होत्या, कळलंय ना तुम्हाला? कसा काय तुम्हाला सारखा त्यांचा पुळका येतो अधिपती? कळतं समज त्यांना, समज कळतं. शिक्षण नाही म्हणजे डोसकं नाही असं नाही हो, सगळं कळतं त्यांना. तुम्ही नका बोलू मध्ये. तुमच्याशी नाही बोलत आहे. हे बघा अधिपती, ऐका, जागे व्हा आता. तुमच्या डोळ्यावरी जी पट्टी आहे ना ती काढा. त्या खूप पाताळ यंत्री येतो. मास्तरीन बाई. अहो ऐका तुम्ही माझं. तुम्हाला दिसतंय ना काय चाललंय ते? या नाचवतायत आपल्याला. इतके दिवस आपला वापर करून घेतलाय आणि त्या सांगतील तसं नाचतोय आपण. आता बास अधिपती, बास. आता तुम्ही स्टँड घ्या. यांना शिक्षा झालीच पाहिजे.